नमस्कार, संत गोरोबा समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज कोलेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं कार्यक्रमात आलो आहोत. तर आज या गावकऱ्यांनी आणि जय मल्हार ग्रुपने जो उपक्रम केला खरोखर साजेस आहे. तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण दृश्य बघत आहोत, अल्पप्र येत आहेत. तर आज आपण त्या सर्व मान्यवरांशी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तीशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, संत गोरोबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आमच्या गावी कोलेगावमध्ये आहोत. तर आज जय मल्हार ग्रुपतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज साजरी होत आहे. त्यानिमित्तानं आज कोलेगावच्या युवकांनी एक वेगळा उपक्रम राबला. डॉल्बीला फाटा देत गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आणि जे काही आमच्या गावातल्या 2 रणरागिणी यांचा स्वसत्कार केलेला आहे. आणि हीच खरी आपल्या अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना म्हणता येईल. तर त्यानिमित्त आज आपल्याबरोबर मान्यवर आहेत, ते आपल्याला माहिती सांगतील. आज आपल्याबरोबर उपसरपंच आहेत, अतुल टेक आहेत. बोला, काय ह्या उपक्रमाविषयी काय प्रतिक्रिया आपली? डॉल्बीला फटा देण्यात आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करून इतर जी विद्यार्थी आहेत लहान की त्यांचं अनुकरण करतील आणि असाच आमचा सत्कार व्हावा अशी अपेक्षा ठेवून अभ्यासाला पहिलं प्राधान्य देतील, हा एक प्रामाणिक हेतू आमचा होता. तर आता प्रकाश लोमटे बोलतील. तर काय म्हणणं आहे ह्या उपक्रमाबद्दल आजच्या? नमस्कार. कोलेगाव येथे जय मल्हार ग्रुपमार्फत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करताना विनाकारण डॉल्बी, बाकीचा उगाच उधळमाधळ गावात वातावरण तयार करण्यापेक्षा इतर अनावश्यक खर्च टाळून आमच्या गावातले गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार जर केला, एक आमच्या गावातले प्रथमतः 2 सत्कार मूर्ती माधुरी रमेश लोमटे हिने MPSCमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक यश मिळवल्यामुळे ती सहाय्यक नगररचनाकार या पदावर तिची नियुक्ती झाल्यामुळं गावचं नाव रोशन केलेलं आहे तिनं. त्यामुळं आमच्या कोलेगाव गावच्या वतीनं व जय मल्हार ग्रुपच्या वतीनं तिचा सत्कार व आमच्या गावचे सांस्कृतिक कीर्तनकार ईश्वरी दिदी हिनं पण लोक सुधारणेसाठी चालू परिस्थितीवर कीर्तन सेवेमधून बरंच जनजागृती करण्याचा आटोकाट कोलेगावमधून प्रयत्न केलेला आहे आणि सध्या ती कीर्तनकार म्हणून प्रयत्न तिचा चालूच आहे. अशा गुणवंत लोकांचा सत्कार करून डॉल्बीला फाटा देऊन अशा लोकांचा जर सत्कार त्यांना प्रोत्साहन देत गेलं तर पाठीमागून येणारी पिढीसुद्धा ह्याच पद्धतीनं गावची तयार होईल आणि गावचं नाव करेल. ह्या उद्देशानं हा उपक्रम राबविणं फार महत्त्वाचं असतं आणि तो उपक्रम वायपट खर्च करून वायपट पैसे घालविण्यापेक्षा अशा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करून जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते नक्कीच नावलौकिक करतील व गावचं नाव रोशन करतील. असं आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मी सर्व बाकीच्या ग्रुपनासुद्धा असे उपक्रम राबवण्याचं आवाहन करतो आणि मी 2 शब्द संपवतो. बोला, मल्हार ग्रुपच्या तर्फे जय मल्हार ग्रुप पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर 2026 जयंतीच्या उत्सवानिमित्त आम्ही खालीलप्रमाणे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. त्यामध्ये आमच्या कोलेगाव गावातून MPSCमधून माधुरी रमेश लोमटे यांचा नगररचना सहाय्यकार म्हणून निवड झालेली आहे. आणि तशीच गावात सांप्रदायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारी हरिभक्तपरायण ईश्वरी दिदी महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी
साधू संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ईश्वरी दिदी हे पण करीत आहेत. अशा 2 आमच्या गावातील रणरागिणी यांनी नावलौकिक गावाचं केल्यामुळं त्यांचासुद्धा आम्ही जय मल्हार ग्रुपच्या माध्यमातून सत्कार समारंभ आज केलेला आहे. आणि तसेच 2026 साली 2025 साली 10वी-12वीच्या परीक्षा दिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 2026मध्ये आम्ही सत्कार समारंभ त्यांचा पण आम्ही सत्कार घेतलेला आहे. एवढंच आम्ही जय मल्हार ग्रुपतर्फे. आणि तसेच पुढे रक्तदान शिबिराचं पण आम्ही नियोजन केलेलं आहे. शिबिर जयंतीमार्फत आम्ही नियोजन केलेलं आहे. बोला सर, काय म्हणणं आहे? आज कोलेगाव येथील जय मल्हार ग्रुपतर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक स्तुत्य असे कार्यक्रम या गावात राबवण्यात आले. याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमामध्ये त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये या ग्रुपतर्फे गावामधून MPSCमध्ये मुलींच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली आलेली माधुरी लोमटे टेकाळे हिचा सत्कार करण्यात आला. एवढंच नव्हे तर वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन चालणारी ईश्वरी दिदी जी गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम करत आहे, हिचा पण सत्कार या ठिकाणी करण्यात आला. एवढंच नव्हे तर जे शालेय विद्यार्थी इयत्ता 5वीपासून 12वीपर्यंत ज्यांनी आपल्या यश संपादन केलेलं आहे, कीर्ती संपादन केलेली आहे, या विद्यार्थ्यांचा सुद्धा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एवढंच सांगावायचं आहे की आज जे कोणतीही जयंती, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, इत्यादी जयंतीचा उत्सव आपण पाहतो. या उत्सवाच्या माध्यमातून उत्सव समितीचे लोक जे आहेत ते वायपट खर्च करण्यामध्ये जास्त रस घेतात, करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये जास्त रस घेतात. परंतु या ग्रुपतर्फे असा कोणताही कार्यक्रम करण्यात आलेला नाही. विधिवत कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आज पार पाडलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतर जयंती उत्सव करणाऱ्या ग्रुपना सुद्धा एक प्रकारचे सबक याच्या माध्यमातून मिळालेले आहे. मी या ग्रुपला माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम त्यांच्याकडून वेळोवेळी सादर होत व त्याचा गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना फायदा हो, एवढीच या क्षणी मी माझी भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद. बरं, काय बोलायचं तुम्हाला? बोला. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आज कोलेगावमध्ये आज आज 10वी-12वी सगळ्या विद्यार्थ्यांचे, सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं सगळे सत्कार केलेले आहेत आणि रक्तदान शिबिराचं भरविलेलं आहे. आणि सरपंच, उपसरपंच यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन दिलं आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून आमची जयंतीची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार आहे. काय म्हणता बापू, तुमचं काय म्हणणं आहे? कोणाला बोलायचं अजून? पापा तुम्हाला बोला, या साहेब 2 मिनिट बोला. काय म्हणतं साहेब, आज ही उपक्रम आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमची? सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय कोलेगाव आणि ग्रामस्थांच्या वतीनं जय मल्हार जो ग्रुप आहे ज्याने हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला, जेणेकरून गावातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत, गावात जे डॉल्बीची विनाकारण जी प्रथा वाढत चाललेली होती, या प्रथा कुठंतरी बंद करण्यासाठी आणि गावातील जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा आपण गावातून जर नाही केला तर त्यांचं कौतुक कोण करणार? जर ते करण्यासाठी ह्या मल्हार ग्रुपनं जो उपक्रम आयोजित केला, ह्या ग्रुप खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्याला ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि यापुढेही त्यांचे हा जो उपक्रम आहे यामध्ये आणखी मोठ्या स्वरूपात बदल करून आणखी चांगल्या स्वरूपात उपक्रम राबवले, त्यासाठी आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. पापा काय बोलायचं तुम्हाला? बोलू शकता. चल, ओके, धन्यवाद सर्व मान्यवरांचे.